श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये स्वागत आहे. स्वामी कृपेने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होत आणि आपल्या मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना. तर आपल्याला 26 तारखेला दत्त जयंती आहे. दत्त जयंतीसाठी आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे. गुरुचरित्र पारायण कसे करायचे, गुरुचरित्र सप्ताहात पाळावयाचे नियम, त्याचबरोबर अनेक काही शंका आपल्या मनात असतात. तर त्या शंकांचं आज आपण इथं निरसन करणार आहे. तर श्री गुरुचरित्र पारायण कसं करावं या आपण प्रथम पाहणार आहे. तर अंतकरण पवित्र ठेवून स्वामी गुरुचरित्रात केव्हाही वाचन करू शकतो. तरी ही गुरुचरित्र पारायणाची आपल्याला सर्व फळे मिळतात. म्हणजे आपलं जे आचरण आहे ते चांगलं ठेवून आपण हे पारायण करायचं आहे. ज्या लोकांना 7 दिवसाचं पारायण करायचं आहे त्यांनी चांगला दिवस पाहून या पारायणाला सुरुवात करायची आहे. शक्यतो दत्त जयंतीच्या अगोदर 6 दिवस या पारायणाची सुरुवात होते. म्हणजे दत्त जयंतीला त्याचा सप्ताहाचा दिवस असतो. तर हे पारायण कसं करायचं आहे? सकाळी लवकर उठावे, आपली रोजची स्नान संध्या म्हणजे कर्मे प्रथम करावीत. म्हणजे आंघोळ वगैरे आपण सर्व व्यवस्थित करून आपण त्याचं दत्त महाराजांचा अनुष्ठान मांडायचा आहे. आपला जो काही हेतू आहे तो हेतू साध्य करण्यासाठी आपण हे पारायण करणार आहे. त्यासाठी आपण या ठिकाणी अशी पूजा मांडून घ्यायची आहे. कलश स्थापन करून घ्यायचा आहे. दत्त महाराजांच्या फोटोला किंवा स्वामींच्या मूर्तीला अभिषेक घालून फुले घालून आपण प्रथम पूजा मांडून घ्यायची आहे. त्यानंतर आपण संकल्प सोडायचा आहे की बाबा मी का आपल्या हातात पाणी घ्यायचं आहे. पाण्यात एका हातात पाणी घेऊन त्यात थोडे तांदूळ परत हळदी कुंकू पाणी घेऊन आपण संकल्प सोडायचा आहे. गणपतीची प्रतिष्ठापना करायची आहे. घंटा, शंख, दीप, कलश यांची आपण पूजा करून घ्यायची आहे. आणि पुस्तकी रूपी गुरुचं पूजन करून ब्राह्मणांची पूजा करायची आहे. त्याचबरोबर घरात जे आपले वडील, आई वडील, आजी आजोबा आहेत त्यांना नमस्कार करून आपण ह्या पारायणाला सुरुवात करायची आहे. तर हे पारायण करताना आपण सर्वप्रथम जवळच्या दत्त मंदिरात किंवा स्वामींच्या मठात केंद्रात जायचं आहे. तिथं नारळ, खडीसाखर ठेवायची आहे आणि त्यांना नमस्कार करून आपण या पारायणाला सुरुवात करू शकतो. तसंच गुरुचरित्र सप्ताहात काय नियम काय पाळायचे आहेत हे आपण पाहणार आहे. तर पहिला नियम आहे की पहिल्या दिवशी आपण ज्या ठिकाणी सप्ताह कराय बसणार आहे त्याच ठिकाणी आपण 7 दिवस एकाच जागी बसून हा सप्ताह करायचा आहे. पारायण करण्यासाठी आपलं तोंड पूर्वेलाच असलं पाहिजे आहे. आणि ज्या वेळेला आपण पारायण करतो किंवा अध्याय पहिला वाचतो तो अध्याय म्हणजे जेवढे अध्याय पहिल्या दिवसात संपवायचे आहेत ते अध्याय संपतपर्यंत आपण कोणाशीही बोलायचं नाही. त्याचबरोबर हा गुरुचरित्र पारायण आहे ते महिला करू शकतात का? हो, जे दिंडी वाचन महिलाही करू शकतात. तसंच रोजचं जे आपलं पारायण आहे किंवा पाठ आहे ते पूर्ण होईपर्यंत आपण आपल्या जाग्यावरून उठायचं नाही. 7 दिवस कडकडीत ब्रह्मचार्यत्व पाळायचं आहे. आपण रात्री कशावर झोपायचं तर चटई किंवा घोंगडी असते त्याच्यावर आपण झोपायचं आहे. 7 दिवस सप्ताह कालामध्ये आपण मांसाहार खायचा नाही व घरातही करायचा नाही. असे काही साधे सोपे नियम आहेत. पारायण चालू असेपर्यंत किंवा संपेपर्यंत शक्यतो उपवास करावा. म्हणजे तुम्ही एक टाइम खाऊ शकता किंवा फलाहार घेऊ शकता किंवा कांदा लसूण वर्ज्य आहे. पूर्णपणे 7 दिवस आपण कांदा लसूण खायचा नाही. त्यामुळे काय होतं, कांदा लसूण खाल्ल्यामुळे हे तामसी वृत्तीचे पदार्थ आहेत. त्यामुळे आपल्याला आळस येतं, ढेकर होतं, पित्त होते. त्याचबरोबर डाळीचे जे आहेत तूर, मूग डाळ, वरण आपण म्हणतो ते खायचं नाही. त्यामुळं आपल्याला पित्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण डाळी खायची नाही. जर आपण एकच अन्न खाणार असेल म्हणजे भाकरी खाणार असेल तर ज्वारीची, तर ती भाकरीच आपण कंटिन्यू 6 दिवस सप्ताह कालात खायची आहे. त्याचबरोबर भाज्या
खाऊ शकतो आपण. दूध, चहा, कॉफी चालते. जर आपला उपवास असेल तर आपण शाबू खाऊ शकतो. त्याचबरोबर दोडका, भेंडी, डांगर, भोपळा अशा ज्या काही गोष्टी आहेत उपवासाला चालत असतील अशा, किंवा ज्यामुळे आपल्याला आळस येणार नाही, पित्त होणार नाही, अशा गोष्टी आपण या सप्ताह कालात खायच्या आहेत. पारायण समाप्तीच्या दिवशी पारायण संपल्यानंतर मेहुण्यांना किंवा मुलांना उपवास सोडाय बोलवायचा आहे, त्यांना जेवू घालायचं आहे, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे. हे पारायण केल्याचं आपल्याला काय फळ मिळतं? तर आपल्या ज्या मनोकामनेसाठी आपण पारायण केले ती मनोकामना पूर्ण होते, घरात सुख समाधान नांदते, पिशाच, भूत, प्रेत याची बाधा होत नाही. अशा प्रकारे हे पारायण केल्यावर आपल्याला फळ मिळते. हे पारायण कसं करायचं, आपण ह्याचं वाचन कसं करायचं, हे पारायण 7 दिवसात कसं संपवायचं हे आपण पाहणार आहे. गुरुचरित्र पारामध्ये आपल्याला 1 ते 53 अध्याय आहेत. हे 7 दिवसात आपण कसे संपवायचे आहेत ते आपण पाहणार आहे. पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्यायाचं आपण वाचन करणार आहे. म्हणजे 1 ते 9 अध्याय वाचेपर्यंत आपण जाग्यावर उठायचं नाही, पाणी प्यायचं नाही, कुणाशी बोलायचं नाही. दुसऱ्या दिवशी 10 ते 21 म्हणजे दुसऱ्या दिवशी जे पारायण आहे त्या दिवशी आपण अध्याय 10व्यापासून 21व्या अध्यायापासून आपण हे वाचन कंटिन्यू करायचं आहे. तिसऱ्या दिवशी म्हणजेच अध्याय 22 पासून ते 29व्या अध्यायापासून आपण हे वाचन करायचं आहे. चौथ्या दिवशी अध्याय 30 पासून ते 35 अध्याय आपण पूर्णपणे वाचायचे आहेत. 5व्या दिवशी 36 ते 38 अध्याय याचं आपण वाचन करणार आहे. 6व्या दिवशी दिवस 6वा आहे त्या दिवशी आपण अध्याय 39 ते 43 या अध्यायाचं वाचन करणार आहे. दिवस 7व्या दिवशी आपण अध्याय 44 ते अध्याय 53 पूर्ण वाचणार आहे. अशा प्रकारे आपण गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. गुरुचरित्राचे जे अध्याय आहेत, जे ज्या त्या दिवशीचे ठरवून दिलेले आहेत त्याचप्रमाणे आपण हे अध्यायाचे वाचन करायचं आहे. तर आपण पाहणार आहे की गुरुचरित्र अध्याय वाचल्यामुळे आपल्याला काय मिळतं, फलश्रुती काय आहे. तर हा अध्याय आपल्या वाचल्यामुळे आपलं कल्याण होते, आपल्या गुरुकृपा होते, गुरूंचा आशीर्वाद, दत्तमाऊलींचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. आपण जर संकट निरसनासाठी करत असेल तर आपल्यावर जे संकट येणार आहे ते येतं संकट, पण त्याची तीव्रता जी आहे ती कमी प्रमाणात भासते. त्याचबरोबर आपल्याला संतती व्हायसाठी आपण जर हे पारायण करत असेल तर ती आपली मनोकामना पूर्ण होते, गुरुची सेवा घडते, गुरुची कृपा आपल्यावर होते, संकटातून आपले रक्षण होते. अशा अनेक आपल्या ज्या काही इच्छा असतात त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी गुरुचरित्र पारायण केलं जातं. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. जर माझा व्हिडिओ आवडला असल्यास तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री